या आधीच्या भागात आपण वणीच्या सप्तशृंगीच्या मंदिरात उगम पावलो होतो. आज भटकंतीचा 3रा दिवस उगवला. आज कुठे या प्रश्नाला उत्तर ठरलं त्र्यंबकेश्वर. रडवणाऱ्या कांद्याची मिसळ पोटात ढकलेपर्यंत घड्याळाने 9:30 वाजवले होते. कशीबशी मिसळ संपून आम्ही त्र्यंबकेश्वरकडे मोर्चा वळवला. जाताना काल चढलेला सापशिडीचा रस्ता पुन्हा भेटायला आला. डोंगर उतरल्यावर मी दीर्घ श्वास घेतला. वा, सुटले एकदाच. दुपारी 12 वाजता त्र्यंबकेश्वरच्या हद्दीत प्रवेश केला. मुक्कामासाठी गजानन महाराज मठ गाठला. तिथे रूम मिळाली नाही. आम्हाला रूम मिळणं म्हणजे लॉटरीचं बक्षीस मिळण्या इतकंच दुर्मिळ झालं होतं. मग मिळेल तेथे निवारा या तत्वावर श्री स्वामी समर्थ मठ गाठला. येथे सुदैवाने खोली मिळाली. मठाचा परिसर इतका सुंदर होता की तेथे बसून राहिलं तरी पुण्य मिळेल असं वाटावं. स्वामी समर्थांच्या सत्संगातही बसलो. पण मनाला काहीतरी चांगलं मिळालं की पोटाला आपोआप भूक लागते. सत्संगानंतर लगेचच भोजन प्रसाद घेतला. आता तर भोजनालयापासून रूमपर्यंत जाणे देखील जिकिरीचं वाटू लागलं होतं. उन्ह इतकं की सूर्यबाबांनी जणू बघा मी अजून वीज बिल न घेताच किती तापवतो असं सांगितलं होतं. पोटात प्रसाद आणि डोक्यावर ऊन वामकुक्षीला एकदम योग्य समीकरण. डोळे उघडले तोपर्यंत संध्याकाळचे 7 वाजले. घाईघाईने त्र्यंबकेश्वर मंदिराकडे निघालो. शुक्रवार असल्यामुळे गर्दी कमी होती. आजकाल शनिवार रविवार कुठे जाणं म्हणजे आपली स्वतःची ड्रायव्हिंग टेस्ट, गर्दी आणि मानसिक ताप हे सगळं एकाच पॅकेजमध्ये मिळतं हे सर्वज्ञात आहेच. त्र्यंबकेश्वरचं मंदिर स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. आजचं मंदिर पेशवे बाळाजी बाजीरावांनी 18व्या शतकात बांधलं. या ज्योतिर्लिंगाचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला 3 मुख आहेत. शिव, विष्णू आणि ब्रह्म यांचं प्रतिनिधित्व करणारी. दर्शन झालं मग फोटोशूट. कारण आजकाल देवाच्या दर्शनाला गेल्याचा पुरावा हा मोबाईलच्या मेमरीतच मिळतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कुशावर्त तीर्थात स्नान करून आम्ही नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झालो. आता पुढच्या भागात नाशिकमधील नवशा गणपतीला आणि सिन्नरच्या गोंडेश्वर मंदिराला भेट देणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये अभिप्राय नोंदवा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्रीचे दुर्गवेडे या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.